तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर हे काय बघताय, तर आज आमचं हे समोरचं जे मातीचं घर होतं ते पाडलं तर कारण ते काकाचं घर नवीन बांधायचं आहे ना, म्हणून आमची सामायिक भीत पण घालायची होती. त्याच्यानंतर मोजणीचं आणि सगळं काम आजच होतं. हे सगळं झाल्यानंतर मला आणि काकाला सोयाबीन घेऊन मंडीला जायचं होतं आज चिखलीला. तर आज मी चिखलीच्या बाजारमध्ये आलेलो होतो कारण घरच्या शेतातली सोयाबीन आणायची होती मार्केटला. मागच्या 2 वर्षापासून सोयाबीनला काही भाव नाही. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फक्त 4200-3800 एवढाच भाव आहे. काय करणार तरी त्याला. तर मंडीनंतर विसाव्यासाठी इथे पैनगंगेच्या नदी किनारी आम्ही थांबलो. तेथील तेथील मंदिराचं दर्शन घेऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही बसच्या दिशेने निघालो. बस याय तर पुन्हा दर्शनानंतर बसलो बसमध्ये. पण हे नव्हतं माहिती, बसमध्ये बसल्यानंतर निसर्गाची वेगळीच कला दिसायला बघेल. याच कलेला निखरून बघण्यासाठी पु ल देशपांडे म्हणतात की मातीसारखी ठेवावी नाळ नभाशी, हिरवा निसर्ग लाभला सोबतीला. मातीसारखी ठेवावी नाळ नभाशी, हिरवा निसर्ग लाभला सोबतीला. सृष्टीला घर मानोनी जपावं, फुलपाखरा परी राहावं जोडीला. सृष्टीला घर मानोनी जपावं, फुलपाखरा परी राहावं जोडीला. तर मित्रांनो, कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं सांगायचं म्हटलं तर मला व्लॉगिंग येत नाही. हे नवीन नवीनच मी व्लॉगिंग करायचा विचार केला. ते करण्याचा मात्र प्रयत्न करत आहे मी व्लॉगिंग. कारण ते म्हणतात ना की सरावाने माणूस परिपूर्ण होतो. त्यासाठी प्रयत्न चालू आहे ब्लॉग बनवायचा.